जरांगे पाटील, तुम्ही पाणी घ्या, तुम्हाला काही झालं तर आम्ही महाराष्ट्र पेटवून देऊ, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. शिंदे फडणवीस, तुम्ही लय अन्याय केला, आता मी शांत बसणार नाही. या सर्व घोषणा आहेत आजच्या. मराठा आरक्षण प्रकरणानं राज्यात हिंसक वळण घेतलंय. मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी तब्येत खालावली आणि राज्यातील मराठा बांधवांच्या भावनांचा उद्रेक झालाय. मनोज जरांगे यांचं थरथरणारं अंग, त्यांना बोलता येणारी अडचण, सगळ्या गोष्टी जनता टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनवर पाहत आहे. आंदोलन ठिकाणी भेट देणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांना स्वतःचे अश्रू अनावर होत आहेत. आंदोलनाच्या 6व्या दिवशी लोकांनी गायवाया केल्यानंतर जरांगे पाटील यांनी काही घोट पाणी पिलं. माध्यमांवर डॉक्टरांची मुलाखत दाखवल्यानंतर डॉक्टरांनी जरांगेंच्या तब्येतीतील उपोषणामुळे काय बिघाड होऊ शकतो याचा साधारण अंदाज सांगितला. डॉक्टर म्हणाले, त्यांच्या किडनी आणि मेंदूला याचा जबर त्रास होऊ शकतो. आणखी 1 ते 2 दिवस त्यांनी पाणी घेतलं नाही तर त्यांना ICU मध्ये ॲडमिट करावं लागेल. ही सगळी परिस्थिती सामान्य मराठा बांधवांनी पाहिल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात आक्रमक पद्धतीनं रस्त्यावर यायला सुरुवात केली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ST बस जाळण्यात आल्यात. रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको करण्यात आलाय. शिवाय माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. त्यांचं घरही पेटवून दिलं गेलं. कराडमध्ये मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढला. या मोर्चानंतर 3 तरुणांनी 50 फूट उंचीवर असलेल्या फ्लेक्सवर जाऊन जीवाचा धोका पत्करत घोषणाबाजी सुरू केली. सरकारनं ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले त्या ठिकाणचे फ्लेक्स मराठा आंदोलकांनी जाळून टाकले. या कार्यक्रमाला जाणाऱ्या आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींची अडवणूक केली. याआधी मराठा बांधव लाखोंच्या संख्येनं एकत्र आले तरी त्यांना एवढा आक्रमकपणा कधीच दाखवला नव्हता. पण मराठा समाज बांधवांच्या उद्रेकामुळे विद्यमान एकनाथ शिंदे सरकार पडणार का, किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न व्यवस्थित हाताळता न आल्यानं एकनाथ शिंदे राजीनामा देतील का, अजितदादाही या सरकारमधून बाहेर पडतील का, या सर्वांची चर्चा करणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारे. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:15च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भानं जी उपसमिती गठीत केली होती त्यांच्याशी चर्चा करून ही पत्रकार परिषद घेतली गेली. मराठा समाज बांधवांमधील वाढता आक्रोश आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ शिंदे यांना ही पत्रकार परिषद घेणं भाग पडलं. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी जुन्या आश्वासनांवर सारवासारव करत मनोज जरांगे यांच्या आग्रही मागण्या पूर्ण करता येणार नाहीत असाच अप्रत्यक्ष इशारा दिला. शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले. नंबर 1, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिलेल्या अहवालानुसार 1,73,00,000 कागदपत्रांची तपासणी झाली असून त्यापैकी जवळपास 11,530 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झालाय. नंबर 2, सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केलेली मराठा आरक्षणाची याचिका क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजेच दुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात दिली असून त्यावर निवृत्त न्यायाधीश गायकवाड, भोसले आणि शिंदे यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्हाला 2 महिन्यांचा वेळ लागेल. 3 नंबर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता जी मागणी योग्य आहे अशाच मागणीचा प्रस्ताव आम्ही सर्वोच्च न्यायालयात देऊ. जरांगे पाटलांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, योग्य ते उपचार घ्यावेत आणि सरकारला लगेच कुठलाही निर्णय घ्यायला भाग पाडू नये. आंदोलन भरकटत चालले याची नोंद जरांगे पाटलांनी घ्यावी. तसंच कुठल्याही मराठा बांधवांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये किंवा आक्रमक पद्धतीनं आंदोलन करू नये. सरकार कुणालाही फसवणार नाही किंवा खोटं आश्वासनही देणार नाही. मराठा समाजाला हे सरकार टिकणारं आरक्षण देईल. या सर्व प्रकरणानंतर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचं काय, त्यांना दिलेल्या 40 दिवसांच्या वायद्याचं काय, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार की नाही हे प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं त्यांचं समाधान होणार का हा प्रश्नही आहेच. दुसरीकडे आज दुपारी पत्रकारांशी बोलायला उभं राहत असतानाच मनोज जरांगे जागेवर कोसळले होते. एकंदरीत पाहता सरकारनं आरक्षण प्रश्नी केलेल्या हलगर्जीपणाचा किंवा दिरंगाईचा फटका त्यांना बसणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला सामोरं जात असताना एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही म्हणावी तशी साथ सोबत मिळताना दिसत नाही. आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 4 महिन्यांची वाढीव मुदत दिली असल्यानं एकनाथ शिंदे यांच्यावरील एक संकट कमी झालं असलं तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं त्यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहायची ठरवली आहे एवढं मात्र नक्की.
आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न 1980 पासून चर्चेत असला तरी त्यावर ठोस काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं म्हणतात. दुर्दैवानं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. मात्र आताही ते मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असं सांगताना एकनाथ शिंदे हे फडणवीस यांची बाजू वारंवार सावरून घेताना दिसतात. मात्र फडणवीस यांनी मागील 2 महिन्यात मराठा समाजापेक्षा ओबीसी बांधवांची बाजू घेण्याचं काम केलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही बाजू ते वारंवार मांडत आलेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत काहीच ठोस वक्तव्य केलेलं नाहीये. त्यांच्या काही कार्यक्रमात मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले तर काही कार्यक्रमांना याला बंदी घातली. अगदी त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत सुद्धा त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. अगदी प्रकाश सोळंके यांचं घरच आज संतप्त आंदोलकांनी पेटवून दिलंय. पण आता हे सर्व प्रकार पाहता एकनाथ शिंदे सरकार अडचणीत आहे का किंवा एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का या शक्यतांचाही विचार करावा लागेल. 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना हटवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का आणि केंद्राचं सहकार्य घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत सगळं क्रेडिट फडणवीस घेणार का ही शक्यताही लोकांमध्ये चर्चेला आहे. या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर एकनाथ शिंदे काय किंवा फडणवीस आणि अजित पवार काय सर्वच सत्ताधारी पक्षांच्या हातून मराठा आरक्षण प्रश्नाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली सध्या तरी दिसत आहे. अजित पवार हे डेंगूने त्रस्त असले तरी सरकारमध्ये त्यांची होत असलेली घुसमट, ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून होत असलेला विरोध, आमदारांच्या घरांवरील हल्ले या सगळ्यांचा परिणाम भविष्यातील राजकारणावर होऊ शकतो असा विचार करून अजित पवारही सत्तेबाहेर पडू शकतात. आता सत्तेबाहेर पडून कारवाईची टांगती तलवार तर सत्तेत राहून मराठा समाजाचा विरोध अशा मोठ्या कात्रीत सध्या अजितदादा अडकलेत. तर फडणवीस लाख म्हणत असले की जरी शिंदे अपात्र झाले तरी आम्ही त्यांना विधान परिषद सदस्य करून मुख्यमंत्रीपदी कायम ठेवू, पण त्यांची स्वतःची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा ही काही लपून राहिलेली नाहीये. तर तिकडे जरांगे पाटील यांना गमावून आम्हाला आरक्षण नको, इतिहासाची पुनरावृत्ती होऊन गड आला पण सिंह गेला ही गोष्ट आम्हाला नकोय. जरांगे पाटील सोबत असले तर फडणवीस आणि शिंदे यांना आम्ही वटणीवर आणू अशा भावना आज आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत. महामार्ग अडवणूक, एसटी सेवा ठप्प होणं, रस्त्यांवर जाळपोळ, लोकप्रतिनिधींच्या घरांचं गाड्यांचं नुकसान, त्यांना गावबंदी या सर्वच घटनांची जबाबदारी आता सरकारला घ्यावी लागेल. लोकांचा आक्रोश वाढवण्यासाठी सरकारच्या पोकळ घोषणा कारणीभूत ठरल्या आहेत असंही आंदोलकांचं आता म्हणणं आहे. आज दुपारी 2 वाजता थोडं बरं वाटल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढलेत. सरकारचा प्रस्ताव मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याआधी ग्रामस्थांशी बोलताना जरांगे पाटील भावूक झाले. पाणी पिलो तर आरक्षण कसं मिळणार, सरकारला माझा बळी घ्यायचा असेल तर घेऊ देत, माझ्या बांधवांचं भलं होणार असेल तर मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही असं जरांगे पाटील म्हणत असतानाच आजही लोकांच्या आग्रहास्तव 4 ते 5 घुट पाणी पिण्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर त्यांनी सरसकट कुणबी आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांना फोनवर स्पष्ट केलं. आंदोलन भरकटत चाललंय हा सरकारचा आरोप खोटा असून तुमचेच लोक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या असं जरांगे पाटील पुढे म्हणाले. आता जरांगे पाटील पुढे मराठा बांधवांना काय आवाहन करतात त्यावरही आंदोलनाची पुढची दिशा अवलंबून असेल. मात्र 1 तारखेनंतर सरकारला बैठका घेणं पण अवघड होईल असा इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. एकूणच काय तर जरांगे पाटलांचं उपोषण हे आता सर्व पक्षीय नेत्यांच्या कंट्रोल बाहेर गेलंय. आता सगळेच नेते मराठा आरक्षण मिळावं म्हणून मतं नोंदवत आहेत, पण त्यामागे आपला मराठा मतांचा खुंटा बळकट करणं हा उद्देश नक्कीच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, अजितदादाही सरकारच्या बाहेर पडून त्यांच्या मराठा मतांना रिस्ट्रक्चर करू शकतात. पण अशावेळी मग एकटं ब्लेम हे फडणवीसांवर येऊ शकतं, पण फडणवीस असं होऊ देणार नाहीत. एकूणच ही लढाई सरकार विरुद्ध मराठा आंदोलक अशी आहे तशीच ती सरकारमधील या 3 नेत्यांमध्ये देखील आहे. आता त्यामुळेच एकनाथ शिंदे त्यांचे खासदार हेमंत पाटील यांच्यासारखाच राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढत मराठा सेंट्रिक पॉलिटिक्सची खेळी करणार का हा प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, राज्यातील सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलंय का? एकनाथ शिंदेंनी या प्रश्नी राजीनामा द्यायला हवाय का? एकनाथ शिंदे, अजितदादा राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढू शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ
तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.